ऋषी मुनींना श्रीमद भागवत महापुराण कथा सांगतात। व्यासांचे सूत म्हणतात की हे ऋषी हो, श्रीमद भागवत महापुराण कथा हा ग्रंथ म्हणजे ज्ञान प्रधान ग्रंथ आहे। ज्ञान देणारा ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत महापुराण कथा आहे। श्रीमद भागवत महापुराण कथा श्रवण केल्यामुळे अत्यंतिक दुःखाची निवृत्ती प्रमानंदाची प्राप्ती होते। नवे नवे श्रीमद भागवत महापुराण कथा श्रवण केल्यामुळे मोक्षाची प्राप्ती होते, सद्गती प्राप्ती होते। माणसाने कर्म कसं करावं गीता शिकविते आणि कर्म करणं संपल्यानंतर कसं मरावं ही भागवत कथा शिकविते। म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ऐकाजी तुम्ही भक्त भागवतन कराल ते हित। एवढंच नाही, जगद्गुरु तुकोबाराय आणखीन एका अभंगामध्ये म्हणतात की तुम्ही मानवाच्या जन्माला आला तर मग दोनच ग्रंथ भागवत कथा श्रवण का करायची? जगद्गुरु तुकोबारायांचे अभंग प्रमाण भागवत कथेला सर्व काही लागू पडतात। जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुम्ही मानवाच्या जन्माला आला मग एक करा ना, गीता आणि भागवत या दोन ग्रंथाचं श्रवण करा आणि चिंतन कोण्या देवाचं करा, खंडोबा भैरोबा मसोबा नाही हो, अखंड चिंतन विठोबाचे पांडुरंग परमात्म्याचं चिंतन करा। का? अरे आमचा पांडुरंग परमात्मा कोण आहे? तो हा देवाचाही देवन बळिया माझा पंढरीराव। लक्षात ठेवा। आणि म्हणून नैमिषारण्यामध्ये व्यासांचे सूत 88,000 शौनकादिक ऋषी मुनींना श्रीमद भागवत महापुराण कथा सांगताना म्हणतात, हे ऋषी हो, श्रीमद भागवत महापुराण कथेमध्ये 18,000 श्लोक आहेत, 12 स्कंद आहेत आणि 335 अध्याय आहेत।
हो. तेव्हा भगवान परमात्म्याचं सगुण स्वरूपाचं वर्णन पहिल्या श्लोकामध्ये भागवताच्या केलेलं आहे. सच्चिदानंद रूपाय विश्व उत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयम नमः. परमात्मा कसा आहे? सत, चित आणि आनंद स्वरूप आहे. सत स्वरूप परमात्मा आहे, चित स्वरूप परमात्मा आहे आणि आनंद स्वरूप परमात्मा आहे. सत पदते ब्रह्म, चित पदती माया आणि आनंद पदी जया मनती हरी. असा परमात्मा कसा आहे? तापत्रय विनाशाय, तीन तापाची, त्रिविध तापाची गोळवण करणारा, निवृत्ती करणारा परमात्मा आहे. आणि अशा परमात्म्याची भागवत कथा श्रवण केल्यामुळं या जीवाला आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, शाश्वत सुखाची प्राप्ती होते. या अनुषंगानं सुंदर एक कथा भागवतामध्ये आली. मायबापानं लक्ष देऊन ऐका. नैमिषारण्यामध्ये व्यासांचे सोत श्रीमद भागवत महापुराण कथा सांगताना म्हणतात की ऋषीओ, तुंगभद्रा नावाची नदी गंगा, त्या तुंगभद्रा नदीच्या तीरावर एक नगर म्हणजे गाव होते. आणि त्या गावामध्ये एक ब्राह्मण राहत होते. ब्राह्मण कोणाला म्हणतात? ऐका ना, इकडे बघा. ब्रह्म जानाति इति ब्राह्मणः, जो ब्रह्माला जाणतो त्याला ब्राह्मण म्हणतात, नाही का? ब्राह्मणाला भविष्य विचार जाऊ नका. ब्राह्मण लोकांचे पाय पवित्र, डोकं विचित्र असतं बरं का. नसलेली साडेसाती मागे लावून देतात. अरे जीवनामध्ये ज्या घटना घडणार आहेत, योग आला की सगळं काही बरोबर होणार आहे. बरेच लोक आम्हाला म्हणतात, महाराज आमच्या पोराचं लग्न कधी होईल आणि आमच्या मुलीचं लग्न कधी होईल. मी म्हणतो तुमच्या मुलीचं मुलाचं लग्न बघा, मी तुमच्या गावात नाही आलो, भागवत सांगा गावात आलो नाही. लोक बरेच विचारतात असं. लोकांना लक्षात ठेवा, आम्ही तर संत नाही, आम्ही साधू नाही, आम्ही महाराजही नाही. ऐका, महाराज कोणाला म्हणावं? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ज्यांच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे, ज्यांच्या अंगामध्ये रेडा बोलविण्याचं बळ आहे, तुकोबाराय म्हणतात तुम्ही त्याला महाराज म्हणा. बरोबर आहे की नाही? करील ते काय नोहे महाराज. बरोबर आहे? जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले, आशांना तुकोबाराय म्हणतात महाराज म्हणा. बरं जाऊ द्या, काय कथा चालू आहे ऐका. तुंगभद्रा नदीच्या तीरावर एक गाव, त्या गावामध्ये एक ब्राह्मण राहत होते. त्या ब्राह्मणाचं नाव होतं आत्मदेव. आत्मदेव शब्दाचा अर्थ आहे का? आत्मा हाच देव आणि देव हाच आत्मा. त्याचं नाव आत्मदेव. किती गोड नाव आहे हो. झोपले का तुम्ही? किती गोड नाव आहे हो. काय नाव आहे त्या ब्राह्मणाचं? आत्मदेव. आता आपली नावं चांगली पण आपली लक्षणं चांगली नाहीत हो. एका माणसाला म्हणलं का हो तुमचं नाव काय? म्हणे नाव राज्या. आणि काय करतो? म्हणे भीक मागतो. आहे का त्या राज्या नावाची इज्जत? नाव राजा भीक मागायला लागला नाही. दुसऱ्याला म्हणलं का हो तुमचं नाव काय? मी नाव गंगाधर, आंघोळ केलीच नाही महिना भर नाही. आपली नावं चांगली पण लक्षणं चांगली नाहीत माई बापांनो. पण आत्मदेव नावाचे ब्राह्मण 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणाचं अध्ययन केलेलं ब्राह्मण कोणाला म्हणायचं? कोण्या ब्राह्मणाकडून पूजा करून घ्यायची, कोण्या ब्राह्मणाच्या मुखातून वेद मंत्र ऐकायचे. ऐका, ब्राह्मण जर वैष्णव असेल तरच त्याला ब्राह्मण म्हणा. त्या ब्राह्मणाच्या गळ्यात माळा असावी, यज्ञोपवीत असावं, त्याची एकादशी व्रत एकादशीचे उपवास केलेले असावे. बरोबर आहे? त्याला ब्राह्मण म्हणा. बऱ्याच ब्राह्मणाच्या गळ्यात माळी नाही, माळ नाही, यज्ञोपवीत आहे पण गळ्यात तुळशीची माळ नाही. हा वैष्णव ब्राह्मण नाही, ध्यानात ठेवा बरं का. जाऊ द्या. आत्मदेव वैष्णव नावाचे वैष्णव ब्राह्मण होते. वैष्णव. पण ऐका, इकडे बघा, संसाराचं भाग्य दादा धर्मपत्नी चांगली मिळणं. बरोबर आहे की नाही? धर्मपत्नी चांगली असेल तर त्याचा संसारही चांगला आणि त्याचा परमार्थही चांगला. बरोबर आहे की नाही? ऐकायचं ध्यान धरून. ज्याची धर्मपत्नी चांगली त्याचा संसारही चांगला पांडुरंगाबा आणि त्याचा परमार्थही चांगला. पांडुरंगाबा भाग्यवान आहे, टाळ्या वाजवा त्यांच्या नावानं. हो, या वयामध्ये, तरुण वयामध्ये नाही का, आमची ताई त्यांना परमार्थ करा वेळ देते आहे. याचा अर्थ त्यांची धर्मपत्नी चांगली आहे.
आणि ज्यांची धर्मपत्नी चांगली पांडुरंगाबा नाही, त्यांचा संसारही चांगला आणि त्यांचा परमार्थही चांगला. आता आमचा परमार्थही चांगला नाही, आमचा संसारही चांगला नाही. माझ्या तब्येतून ओळखा माझी घरवाली कशी असेल, नाही गो? तब्येत अशी उद्भूती पहिलवान नाही का दादाराव महाराज? तुमचं महासारखंच आहे नाही का? दादाराव महाराज मला घरी वनवासच आहे नाही गो दादाराव महाराज? हो म्हणा, लाजू नका. माणसानं झाकून ठेवू नये. माणसानं आपला मूर्खपणा, अज्ञानपणा, बरोबर आहे का नाही, आणि आपल्यातली कमतरता कधी झाकून ठेवू नये. ऐका, जाऊ द्या. काय कथा चालू आहे ऐका. आत्मदेव नावाचे ब्राह्मण 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचं अध्ययन केलेलं ब्रह्मज्ञानी, पण संसाराच्या बाबतीमध्ये दादा त्यांचं दुर्भाग्य होतं. त्यांना धर्मपत्नी अशी भेटली की ती कोण्या देवाला मानत नसे, कोण्या साधू संतांवर तिचा विश्वास नसे. तिचं नाव धुंदोली. तिचं नाव काय? धुंदोली. ऐका, धुंदोली. आत्मदेव ब्राह्मण, त्यांची धर्मपत्नी धुंदोली, यांचं लग्न होऊन बरेच दिवस झाले, पण मूलबाळ नाही. बरोबर आहे. संसारातली खरी श्रीमंती ऐका, इकडे बघा. संसाराची खरी श्रीमंती, ज्याची संतती चांगली, तो त्याची खरी श्रीमंती संपत्ती चांगली. बरोबर आहे की नाही? ज्याची संतती, मुलगा चांगला नाही, त्याचा सगळा संसार आणि परमार्थही चांगला नाही. कन्या पुत्र होती जी सात्विकन तयाच हरिक वाटे देवा. काय कथा चालू आहे भागवतामध्ये ऐका. माय बापानं, आत्मदेव नावाचे ब्राह्मण, त्यांच्या धर्मपत्नीचं नाव धुंदोली. लग्न होऊन बरेच दिवस झाले, मुलबाळ नाही. यांना तर मुलबाळ नसू द्या. यांच्या घरी गोठ्यामध्ये गाय होती, ती सुद्धा वांझ होती. यांच्या घरासमोर अंगणामध्ये एक वृक्ष होता, एक झाड होतं, त्याला कधी फुलं फळं येत नव्हती. आत्मदेव नावाचे ब्राह्मण एक दिवस विचार करतात की आपलं लग्न होऊन बरेच दिवस झाले, आपल्याला मूलबाळ तर नाही. आपल्या घरी एक गाय आहे, ती सुद्धा वांझ आहे. आपल्या घरासमोर अंगणामध्ये एक वृक्ष आहे, झाड आहे, त्याला कधी फुलं येत नाहीत, फळं येत नाहीत. हाय देवा, मी काय पाप केलेलं असावं, पूर्वजन्मी पाप केले नाही का? इकडे बघा, पाप असू द्या पण त्या पापाचा विस्तार नसू द्या. माझं वाक्य ध्यानात ठेवा. पाप असू द्या पण पापाचा विस्तार नसू द्या. पाप संपवायचं असेल तर काय करा, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे ही साधना करा. भागवत कथा ऐका. आत्मदेव नावाचे ब्राह्मण म्हणतात, देवा, माय बापा, परमेश्वरा, मी काय पाप केलेलं असावं, मला मुलबाळ नाही. माझ्या घरी गाय आहे, तिलाही मुलबाळ नाही. माझ्या अंगणामध्ये वृक्ष आहे, झाड आहे, त्याला कधी फुलं येत नाहीत, फळं येत नाहीत. पश्चाताप झाला आणि एक दिवस पहाटे 4 वाजता आत्मदेव नावाचे ब्राह्मण उठतात, स्नान केलं. ऐका, इकडे बघा, सकाळी 4 ते 5 देवाचं स्नान असते, 5 ते 6
मानवाचं स्नान असते आणि 6च्या पुढे राक्षसाचं स्नान असते. तर रेकॉर्ड तपासून घ्या आपल्याला कोणतं स्नान घडते ते. म्हणतात ना, प्रभाते समयी राम चिंतित जावा. नाही, सकाळी लवकर उठावं माय बापानं, कारण सकाळी लवकर उठल्यानंतर आरोग्यम धन संपदा, नाही का, शुद्ध ऑक्सिजन, शुद्ध हवा मिळते, शरीरामध्ये प्रतिकार शक्ती वाढते, नाही का. चिंतन करावं, नामस्मरण करावं, व्यायाम करावा, शुद्ध आहार सेवन करावा, भागवत कथा कीर्तन श्रवण करावं. कारण दादा ऐका, भागवत कथा श्रवण केल्यामुळं माणसाचं मन हलकं होतं आणि गायन केल्यामुळं माणसाचं मन पवित्र होतं. पुन्हा वाक्य ऐका काय म्हणतो. भागवत कथा श्रवण केल्यामुळं माणसाचं मन हलकं होतं आणि गायन केल्यामुळं माणसाचं मन पवित्र होतं. बरोबर आहे की नाही. पवित्र होईन चरित्र उच्चारे. बरंच काय आपल्याला चिंतन ऐकायचंय. पहिला दिवस कथेचा आहे. काय विषय चालू आहे का. आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाने सर्वसंग परित्याग केला आणि अरण्य वनामध्ये निघून गेले. त्याच अरण्य वनामध्ये आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाला एक साधू महात्मा भेटले. आणि ऐका, साधू संत कोणाला भेटत नाहीत. साधू संत कधीही भेटत नाहीत. साधू संत कोणाला भेटतात, केव्हा भेटतात. जगद्गुरु तुकोबाराने ठिकठिकाणी वर्णन केलेलं आहे. भाग्याचा उदयंते हे जोडी संत पाय, भाग्य उजळले भाग्य आता. याशिवाय साधू संतांची भेट होत नाही. आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाच्या भाग्याचा उदय झाला आणि ज्या अरण्य वनामध्ये आत्मदेव नावाचे ब्राह्मण गेलेले आहेत, त्याच अरण्य वनामध्ये आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाला एक साधू महात्मा भेटले. आणि ऐका, साधू महात्मा भेटल्यानंतर साधू महात्म्याला आपल्या संसाराची व्यथान कथा कधी सांगू नये. मग साधू महात्म्याला काय विचारावं, काय म्हणावं. इकडे बघा ना, काय मी उद्धार पावेन, काय म्हणावं सांगा ना महात्मांजी. साधू महात्माला काय म्हणावं, हे गुरुजी काय काय म्हणावं, काय मी उद्धार पावेन, माझा उद्धार कशाने होईल सांगा ना. बरोबर आहे का. म्हणावं माझ्या मुलाचं लग्न कधी होते, मुलीचं लग्न जमिना, हे कधीच विचारून नाही ध्यानात ठेवा. साधू महात्म्याला एकच म्हणावं, काय मी उद्धार पावेन. पण आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाने हे न सांगता संसाराची व्यथा कथा त्या साधू महात्म्याला सांगितली. साधू महात्म्याला दया आली, कृपा केली साधू महात्म्यानं. आणि साधू महात्म्याने काय केलं, एक फळ आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाला दिलं. सांगितलं, आत्मदेवा हे फळ घेऊन घरी जा, तुझ्या धुंदुली नावाच्या पत्नीला खाण्याकरता द्या. यापासून तुझ्या धुंदुली नावाच्या पत्नीला दिवस जातील आणि आत्मदेवा तुला पुत्र प्राप्ती होईल. आत्मदेव नावाचे ब्राह्मण ते फळ घेऊन घरी आले आणि धुंदुली नावाच्या आपल्या धर्मपत्नीला सांगत होते, धुंदुली मी सर्व समूह परित्याग केला, अरण्य वनामध्ये गेलो, पण त्या ठिकाणी मला एक साधू महात्मा भेटले, त्यांना माझी दया आली, त्याने हे फळ दिलं, तुला खायला सांगितलं, यापासून तुला दिवस जातील आणि आपल्याला पुत्र प्राप्ती होईल. पण दादा मी बोलून गेलो ही कथा सांगताना, ही या धुंदुलीचा कोण्या देवावर आणि कोण्या साधू संतावर विश्वास नव्हता. ही धुंदुली म्हणे कोण्या जोगड्यानं महानवऱ्याला फळ दिलं, मी खाल्लं, मेली गेली तर नाही, तर्क कुतर्क करू लागले, नाही का. बरोबर आहे की नाही. तर्क कुतर्क करू लागले. बरं समजा मी फळ खाल्लं आणि मला दिवस गेले, 9 महिने पोटात ते गर्भ सांभाळा, किती दुःख, प्रसूतीचं किती दुःख, काय करा. पण ऐका ना, त्याच गावात तिची थोरली बहीण राहत होती आणि ती बहिणीकडे गेली आणि बहिणीला सगळा इतिहास सांगितला, चरित्र सांगितलं सगळं. आता तिची ती बहीण ती का वेगळी सांगणार आहे का. धुंदुलीची बहीण म्हणे, धुंदुली हे फळ तू खाऊ नको, मग तुझ्या घरी गाय ना गाय, त्या गायीला फळ चारून दे आणि मला दिवस गेले, मला मुलगा झाला की माझा मुलगा मी तुला देते, पण तोपर्यंत तू एक काम करायचं. काय काम करायचं, सोंग ढोंग नाटक करायचं. बघा कसं संसारात सोंग ढोंग नाटक आहे. मतलब के हे सब लोग दुनिया में किसी का कोई नाही. बघा माय बापानो काय म्हणते धुंदुलीची बहीण, तू सोंग ढोंग नाटक कर. कोणतं नाटक, इकडे बघा,
पोटाला कापड चिंध्या बांध आणि दिवस गेल्याचं सोंग ढोंग नाटक कर. मला का मुलगा झाला की माझा मुलगा मी तुला देते. आणि धोंदुलीने काय केलं हो, त्या साधू महात्म्याने दिलेलं फळ गाईला चालून दिलं दादा. त्यामुळे गाईला दिवस गेले आणि धोंदुलीनं पोटाला कापड चिंध्या बांधले आणि दिवस गेल्याचं सोंग ढोंग नाटक केलं आणि गायीचे दिवस पूर्ण भरले. गाय प्रसव झाली आणि गायीनं सुंदर बाळाला मुलाला जन्म दिला. पण गायीच्या पोटी मुलगा जन्माला आला, त्याचं सर्व शरीर माणसासारखं पण त्याचे कान गायीसारखे. गायीच्या मुलाचे कान गायीसारखे आणि त्या मुलाचं नाव ठेवलं गोकर्ण. गोकर्ण, गो म्हणजे गाय आणि कर्ण म्हणजे कान. ज्याचे कान गायीसारखे त्याचं नाव गोकर्ण. आणि इकडे बघा ना, आता आत्मदेव ब्राह्मणाच्या संसारात काय फजिती बघा बघा. धोंदोलीची बहीण प्रसूत झाली, तिला मुलगा झाला, तिचा मुलगा रातोरात धोंदोलीकडे आणला. नाही, त्याचं नाव ठेवलं धुंदुकारी. गोकर्ण आणि धुंदुकारी आत्मदेव ब्राह्मणाच्या घरामध्ये लहानाचे मोठे होत होते. पण म्हणतात ना, बाळकाचे पाय पाळण्यात दिसतात. बरोबर आहे की नाही हो? दोघाही मुलाच्या वागणुकीमध्ये फरक भेद दिसू लागला. जो गायीचा मुलगा गोकर्ण, त्याला भागवत कथा कीर्तन सत्संग करण्याची आवड. पण धुंदुकारी लांड्या लबाड्या करायचा. त्याला दारूचं व्यसन लागलं, दारूचं व्यसन लागलं, वाईट संगतीत लागला. आणि ऐका दादा, संगत संत नकी करले. बरोबर आहे? संगत संत नकी करले. जय हो. संगत संत नकी करले. संगत संत नकी करले. संगत संत नकी करले. ऐका ऐका, इकडे बघा. जन्माचं सार्थक करून घ्यायचं असेल, ऐका ना दादा, तर वाईट मार्गाने जाण्यापेक्षा सन्मार्गाने चाला ना, चांगल्याची संगत करा ना. बरोबर आहे की नाही? बघा बघा, धुंदुकारी वाईट मार्गाने चालू लागला. वाईट मार्गाने चालू लागला, वाईट कर्म करू लागला, कुकर्म करायला लागला, दारू प्यायला लागला, व्यसन करायला लागला. दारू पिण्याकरता आई बापाला पैसे मागायचा, आई बाबांना पैसे दिले नाही, आई बापाला रागवायचा, शिव्या द्यायचा. हा कलियुगाचा महिमा आहे, नाही का? ऐका, एक एक कथा मी आपल्या जीवनावरच सांगणार आहे दादा. कलियुगामध्ये काय काय घटना घडणार आहे, उद्यापासून मी तुम्हाला सुंदर सुंदर चिंतन सांगणार आहे. जास्तीत जास्त संख्येने यायचं. बरं, आज जेवढे आलात ना तेवढ्याने उद्या तर या. पण येता येता एक काम करा, एका माणसाने एक सोबत आणायचा माणूस आणि एका बाईने एक बाई सोबत आणायची. बरोबर आहे की नाही? आता आपलं कसं आहे, जेवायला 10 भागवत ऐकाय 6. बरोबर आहे की नाही? आणि महाराजांनी नुसतंच मंडपात पहा, असं नका करू. याला म्हणतात मनी नाही भाव आणि देवा मला पाव. कारण कसं आहे, भावे गावे भावे विना भक्ती, भक्ती विना. ऐका, जाऊ द्या, विषांतर होऊ देऊ नका. काय कथा चालू आहे? धुंदुकारी वाईट मार्गाने लागल्यामुळं आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाला पुन्हा पश्चाताप झाला. आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाने स्वतःचा उद्धार करण्याकरता सर्व संघ परित्याग केला. अरण्य वनामध्ये निघून गेले आत्मदेव नावाचे ब्राह्मण. गोकर्ण जो मुलगा होता तो ऋषिकेशला गेले भागवताचं अध्ययन करण्याकरता. घरी दोघं मायलेकर राहिले. कोण? धुंदुकारी आणि धुंदोली नावाची आई. एक दिवस धुंदुकारी नावाच्या मुलानं धुंदुकारी नावाच्या आईला दारू पिण्याकरता पैसे मागितले. धुंदोली नावाच्या आईनं धुंदुकारी नावाच्या मुलाला दारू पिण्याकरता पैसे दिले नाही. धुंदुकारीने अक्षरशः
धोंदरी नावाच्या आईला मारलं. धोंदरी नावाच्या आईला पश्चाताप झाला. एका विहिरीमध्ये गेली, विहिरीमध्ये उडी मारली आणि आपली जीवन यात्रा संपवली. एकटा धुंदुककारी घरी राहिला. हा 5 वेश्याच्या मागे लागला. 5 बायाला घरी घेऊन आला. ह्या 5 बाया कोण ऐका, या कथेचा आध्यात्मिक सिद्धांत ऐका. 5 बाया म्हणजे पंचविषय. धुंदुककारी म्हणजे जीव आहे. ऐका, धुंदुककारी म्हणजे जीव आहे. जीव रूपी धुंदुककारी ज्या 5 बायाच्या नांदी लागला, त्या 5 बाया म्हणजे पंचविषय आहेत. ते पंचविषय कोणते? शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. आणि हे पंचविषय प्रत्येक जीवाला बंधन घातलेले, बंधन बाधित होतात. त्याला ऐका, या एक विषयाने एक जीव कसा गेला बघा. शब्द विषयाने हरिण गेला. बरोबर आहे. हरणाला गायन केला लय आवडते. आता चिंतन मांडाय विस्तार कराय मला वेळ नाही, जाऊ द्या. धुंदुककारी, जीव रूपी धुंदुककारी 5 बायाच्या नांदी लागला. त्या 5 बाया म्हणजे पंचविषय. त्यांना घरी घेऊन आला. पण पंचविषय रूपी 5 बायाने धुंदुककारीचा घात केला आणि धुंदुककारी भूत पिशाच्या योनीमध्ये गेला. धुंदुककारीचा भाऊ गोकर्ण भागवताचा अध्ययन करून ऋषिकेशून आपल्या गावामध्ये आले. गावकरी लोकांनी गोकर्ण महाराजांना सर्व इतिहास सांगितला. गोकर्ण महाराजांनी आपल्या आई वडिलांचा, आपल्या भावांचा उद्धार व्हावा, स्वतःच्या गावात, स्वतःच्या घराच्या जागेमध्ये भागवत कथा सांगायला प्रारंभ केला. भागवत कथा सांगणारे गोकर्ण, ऐकणारे गावातील हजारो भाविक भक्त मंडळी. पण भागवत कथा मंडपाच्या बाहेर एक झाड होतं, एक वृक्ष होता. त्या झाडाला तुम्ही बांबू म्हणता का वेळू म्हणता? काय म्हणता? माझं बोलणं कळते ना तुम्हाला? वेळू का बांबू म्हणता? वेळू. वेळू. हा, मी हो विदर्भातला, तुम्ही मराठवाड्यातले. आपल्या भाषेत फरक आहे म्हणून मी तुम्हाला विचारतो. तुम्ही असं नका म्हणून महाराज कहून आम्हाला विचारते. तर आमच्या विदर्भाची भाषा वेगळी आणि तुमच्या मराठवाड्यातली भाषा वेगळी. बरोबर आहे ना उद्धव महाराज? दादा महाराज बरोबर आहे ना? हो म्हणा जाना. असं हो म्हणता म्हणजे मला बरं वाटते. अपक्षात राहून का होईना पण पाठिंबा द्यावा माणसाने. म्हणजे माणूस पडत नसते, उमेदवार पडला पाहिजे नाही ना. ऐका, वेळूचं झाड, त्या वेळूच्या झाडावर जो भूत पिशाच्या योनीमध्ये गेलेला धुंदुककारी तो येऊन बसायचा, भागवत कथा ऐकायचा. इकडे बघा ना, पहिल्या दिवशी भागवत कथा आटोपली, आरती झाली की ज्या वेळवाच्या झाडावर बसून, वेळूच्या झाडावर बसून धुंदुककारी भागवत ऐकायचा, त्या वेळवाचं एक ताडकन कांड फुटायचं. ऐका, ते वेळवाचं कांड 7 दिवसाचे 7 कांडे फुटले. ऐका, ते 7 कांडे म्हणजे सप्तपाश आहेत. इकडे बघा, सप्तपाश आहे. हा जीव रूपी धुंदुककारी पंचविषय आणि सप्तपाशाने बांधलेला होता. या पंचविषयातून आणि सप्तपाशातून जीव रूपी धुंदुकारीला जर मुक्त व्हायचं असेल तर माय बापानं काय करा? ऐका जी तुम्ही भक्त भागवत, गीता भागवत करीती श्रवण. ऐका ना, ऐका ना. काय ऐका? काय ऐका? सासू सुनेच्या कथा ऐका. ऐकू लय महाराज लोक आता भागवतातून कीर्तनात सासू सुनेच्या कथा सांगायला लागले, नाही प्रपंचातलं गाणं सांगायला लागले. पण भागवतामध्ये दादा बरोबर आहे ना महाराज? भागवतामध्ये कधीच इतर गप्पा मारू नका, प्रपंचातल्या संसारातल्या गोष्टी सांगू नका. भागवत हा ज्ञान प्रदान ग्रंथ आहे. इथं ज्ञान म्हणजे ज्ञानच सांगा. बरोबर आहे? बरोबर आहे की नाही? तुमची चूक नाही. तुम्हाला पट्टे म्हणून महाराज लोक सांगत असतील, नाही आमच्या महाराज लोकांची चूक नाही, ध्यानात ठेवा. कारण गिराईक हे जशी असेल तसा दुकानदाराने माल द्यावा, नाही. पण भागवतामध्ये प्रपंचातल्या संसारातल्या गप्पा गोष्टी करू नये दादा. ऐका, सप्तपाशातून आणि पंचविषयातून तो धुंदुककारी मुक्त झाला. त्याला दिव्य शरीर प्राप्त झालं आणि स्वर्गातून भगवान परमात्मा विमान घेऊन आले. कोणाला न्यायला? कोणाला न्यायला? तुम्हाला? तुम्हाला जाऊ द्या. 7 दिवस भागवत कथा सांगून आम्ही बेजारो. आम्हाला न्यायला देऊ येईना, तुम्हाला न्यायला कधी देऊ येईल? बरोबर आहे? भागवत कथा सांगणाऱ्याचा उद्धार आहे की नाही यातही शंका आहे दादा, नाही. तर त्या पद्धतीनं भागवत कथा सांगावी लागते, त्या पद्धतीनं भागवतकारांनी वागावं लागते. बरोबर आहे की नाही?
हो जाऊ द्या. देव न्यायला आले कोणाला? भगवान परमात्मा कोणाला न्यायला आले? धुंदुकारीला. पण भागवत कथा प्रवक्ते कोण होते? गोकर्ण. गोकर्ण भगवान परमात्म्याला नमस्कार करतात, प्रणाम करतात. परमेश्वरा, माय बापा, माझं केवढं भाग्य आहे, केवढं भाग्य आहे. कृत्य झालो आणि इच्छा केली ते पावलो. गोकर्ण महाराज म्हणतात, परमेश्वरा, माय बापा, मी भागवत कथा सांगितली देवा, तुम्ही प्रगट झाला. खरोखर देवा मी भाग्यवान आहे. पण देवा, परमेश्वरा, माय बापा, तुम्हाला एक विचारू का? तुम्ही कोणाला नेण्याकरता आला? कोणाला नेण्याकरता आला? भगवान परमात्मा म्हटले, गोकर्ण महाराजजी, मी फक्त एकालाच न्यायला आलो, आणि तो म्हणजे धुंदुकारी. गोकर्ण महाराज म्हणतात, परमेश्वरा, माय बापा, माझ्या गावातील या भाविक भक्तांना पण घेऊन जाना. यांनी कथा ऐकली ना. भगवान परमात्मा म्हटले, गोकर्ण महाराज, तुमच्या गावातले भाविक भक्त मंडळी भागवत कथा ऐकायला देहानं मंडप मध्ये होते, पण हे मनानं कधी घरूनही फिरून जाऊन यायचे नाही का? आपलं मन किती चंचल आहे. तुकोबाराय म्हणतात ना, बहुत चंचल चपळ, जाता येता नलकी वेळ. नाही, गीता शास्त्रामध्ये अर्जुनाने सुद्धा भगवान परमात्म्याला मनाची तक्रार केलेली आहे. अर्जुन म्हणतो, देवा, मन कसं आहे? चंचल ही मन कृष्ण, प्रमाथ ही बलवत दृढ. मन चंचल आहे, बरोबर आहे? चपळ आहे. गोकर्ण महाराज म्हणतात, परमेश्वराला, माय बापा, भागवत कथा श्रवण केल्यामुळे माझ्या धुंदुकारी भावाचा उद्धार झाला. ऐका दादानो, ही कथा ऐकून आपणही ध्यानात ठेवा, आपलाही उद्धार व्हावा. हा अभिप्राय लक्षात घेऊन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अनंत कोटी ब्रह्मांड नायक समर्थ सद्गुरु श्री संत गजानन महाराज यांच्या प्रगट दिनानिमित्तानं या गजानन महाराज मंदिरामध्ये आणि तुमच्या जयपूर या गावामध्ये आजपासून भागवत कथेला प्रारंभ झालेला आहे. भागवत कथेचा पहिला दिवस, भागवत कथेचं महात्म्य, भागवत कथा श्रवण केल्यामुळे माणसाचा कसा उद्धार होतो इथपर्यंत आपण आलेलो आहोत. राहिलेल्या कथा आपल्याला उद्याला बघायच्या आहेत दादा. पण ऐका, भागवत कथेचा टायमिंग लक्षात घ्या. 12 ते 4 कथा आहे आपली. 12 म्हणजे 12ला कथा सुरू होईल आणि 4 म्हणजे 4 वाजता आरती होईल. तेव्हा आता सर्वांनी आरतीला साठी उभे राहायचंय. आरतीसाठी सर्वांनी उभे राहा. श्रीमन नारायण नारायण नारायण